राहिलो भावांना. कोकणातल्या 2 ट्रिपा एका दिवसात मारून परत तिसऱ्या दिवशी पण कोकणाची ट्रिप भरल्या भावांनो. काय विषय नाही, धंदा आहे म्हणल्यानंतर केला पाहिजे. तर आपली गाडी भरलेली कुठं सावंतवाडीला. तर चला भावांनो, आलो पंपावर, टाकी बिकी फुल केली आणि आलो पुढे आमिनीच्या घाटात. तर या रिक्षावाल्यानं काहीतरी टोकाटिकी कोणाला तरी केलेली, काय एवढं समजलं नाही भावांनो. आणि काय थांबत पण बसलो नाही, जास्तच घरी झाले. तर चला म्हटलं पुढे निघावं. आलो पुढं पांढरे पाणीच्या इथं विशालगडला हा रोड जातो. इथं थांबलो, जरा कटाळा आलेला म्हणून आपल्या गाडीचा व्हिडिओ जरा उचलायचा होता. व्हिडिओ उचलला, फोटो काढायचे होते, काढला आणि पुढे आलो घाटात. घाटाच्या अलीकडे हा कच्चा रोड लागतो. या रोडला आल्यानंतर जरा भावानं सावकाश चला, कारण की आता सुट्ट्याचे दिवस चालू झालेत. पुण्या मुंबईची ट्रॉफिक सगळी याच रोडने यायला लागल्यात. तर भावानं जरा सावकाश या, तुम्हाला लोकांना रोड माहीत नसतात. आणि एवढं म्हणतोवर पुढं बघा ऍक्सिडेंट झालेलाच होता. ऍक्सिडेंट वगैरे नाही, गाडी फक्त कल्लेली चिराची गाडी होती. कुणीतरी दाबल्या असेल, काही विषय नाही. गाडी दुसरी येऊन क्रॉसिंग करायला चाललेलं. बरं आलो आपल्या मित्राच्या हॉटेलवर, मॅगी बिगी खाल्ली, चहा पाणी केला आणि निघलो. आणि पुढं आपल्याला आल्यानंतर पाटे आपला यो कोकणातला भाऊ टेम्पो ड्रायव्हरवाला गाठ पडला. त्याच्याबरोबर चालत्या गाडीत हातवारे केले. जातो म्हणलं मित्र, आता उशीर झाला, आपल्याला गाडी खाली करून रिटर्नला लगेच माघारी फिरायचं होतं. मग काय पोचलो पाट्या दारात, गाडी बिडी घेतली खाली करून. आणि खाली करून येताना आपल्याला यो गडिंगलजचा भाऊ कोथिंबीर भरून आलेला खाली कुडाळला, गाठ पडला कुडाळवरच. मग त्याच्याच बरोबर जरा नाश्ता पाणी केला, चहा पाणी केला. म्हटलं चल भाऊ आता निघतो. पुढं आलो मलकापुरात आल्यानंतर आपल्याला यो कॅरीवाला जोडीदार गाठ पडला. मग त्याच्याबरोबर ज्यूस वगैरे पिला. आता म्हटलं चल भाऊ जातो, गाडी भरायची आहे. मग आलो डायरेक्ट कारखान्यावर आलो. ते आपल्याला लगेच आल्या गाडी भरायला घेतली, गाडी बिडी भरली. आणि जरा बघत तर जरा वातावरण पण चेंज व्हायला लागलेलं. पावसाचं काय वातावरण वाटत नव्हतं. आणि बघता तो बरं बघा भावा, काय पाऊस एकदम जोरात चालू झाला. तरी पण असल्याच पावसात घेतला कागद मारून, माल भिजाय नको म्हणून. सीजनचा टाइम आहे. तर भावांनो, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जाताना जरा भावांनो फॉलो पण करून जावा. धन्यवाद भावांनो.